गुड मॉर्निंग। तर आज आपला 7वा दिवस। तर वॉर्मअप झाला आपला कंप्लीट। तर आज आपण 4 किलोमीटर जॉगिंग करणार आहे। 4 किलोमीटर जॉगिंग आणि नॉर्मल स्ट्रेचिंग करणार आहे, कारण की उद्याचा वर्कआउट थोडासा हार्ड आहे, चेंज आहे थोडासा, त्याच्यामुळे आज आपण 4 किलोमीटर जॉगिंग आणि फुल स्ट्रेचिंग करणार आहे। तर मग जॉगिंग करताना जॉगिंग म्हणजे थोडी स्पीड, फक्त स्पीड तर नाही, पण आपली फक्त स्टेप थोडीशी लॉंग टाकायची आपल्याला, जायच्या टायमाला पण यायच्या टायमाला पण थोडी नॉर्मल डेली पळतो ना त्याच्यापेक्षा थोडंसं फक्त स्टेप जास्त। पण आता कसं करायचं, आता आपण रुटीनमध्ये आलो तर एक दिवस नॉर्मल जॉगिंग करायची, एक दिवस स्टेप्स टाकायची, एक दिवस नॉर्मल करायची, एक दिवस स्टेप टाकायची। ह्याने काय होतं, रनिंगमध्ये पण परफॉर्मन्स आपला ओके होतो आणि आपली जॉगिंग पण कंप्लीट होती आणि रिदम एक बसतो आपल्याला ते लॉंग स्टेप टाकायचा नॉर्मलचा। तर हे आज बघणार आहे आपण। तर चला, वॉर्मअप झाला आपला कंप्लीट, आता 4 किलोमीटर जॉगिंग करू आणि मग स्ट्रेचिंग करू। तर चला, सगळं अंधार आहे, पुढचं काही दिसत नाही, तर या रूटने जाऊ आपण। तर चला जॉगिंग करू। तर आपले 4 किलोमीटर जॉगिंग कंप्लीट झाली। तर आज थोडंसं लॉंग स्टेप टाकले आहेत फक्त। दर नॉर्मल एक दिवस आड आपण काय करतो, एक दिवस नॉर्मल घेतो, एक दिवस फक्त लॉंग स्टेप टाकतो, याच्यामध्ये लॉंग करतो आपण जॉगिंग। तर एक लक्षात ठेवा, आज 4 किलोमीटर केली आपण, तर जॉगिंग झाली तर कमीत कमी तुम्ही 20 ते 30 मीटर वॉकिंग करायची। वॉकिंग केली तर का जी आपली बॉडी हीट असती, गरम असती रनिंग पोझिशनमधून, ती कूल डाऊन होऊन जाते आपली, आणि दुसरा वर्कआउट करायला आपल्याला रिलॅक्स होऊन जातो आपली बॉडी। त्याच्यामुळं जॉगिंग केली किंवा मॅरेथॉन केली किंवा 1600 मारलं, तेव्हा काय करायचं, वॉकिंग करायची नॉर्मल। वॉकिंग केली ना तर बॉडी आपली रिलॅक्स होती, त्याच्यानंतर मग आपण दुसऱ्या वर्कआउटकडे जाता येतं आपल्याला क्लिअर। तर चला, आज वॉकिंग करू आणि आपल्या पुढच्या वर्कआउटला चालू करू।